पहिलं मी सकाळी 9 वाजता घरून निघाले विमानतळावर जायला. अपेक्षा करण्यात ॲक्च्युली काय पॉईंट नसतो ना. इलेक्शनच्या आधीचं बजेट असतं ते नेहमीच चांगलं असतं. इलेक्शन नंतर जे काय बजेट येईल ते खरं बघण्यासारखं असतं. जे भाव वाढलेत सगळ्याचे पेट्रोलपासून. एकच अशी रिक्वेस्ट आहे की GST जो 29% पेट्रोल डिझेल किंवा ह्याच्यावरती तो कमी करावा. मला असं वाटतं की एक धार्मिक कार्यक्रम होता. शिवपुराण शेवटी शंकर भगवान आहेत. त्यांच्या ज्या कथा सांगतात त्या आपण ऐकणार की असं प्रत्येक गोष्टी काय आपण स्वीकाराव्यात असं नसतं. कंपल्सरी कोणीच करू शकत नाही. मी जेव्हा देवाकडे कुठच्याही मंदिरात जाते तेव्हा प्रत्येक वेळा प्रेस पाहिजे तर काय मागितलं. मी कधीच काही मागत नाही. माझं असं म्हणणं असतं की तो सर्वज्ञ आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे जाताय. त्याच्यामुळे काही अपेक्षा करायची नाही. उलट मी त्याला नेहमी धन्यवाद मानते की तुम्ही मला खूप दिलं. तर मला असं वाटतं की सगळ्या लोकांनीच आपली कामं करत राहावी. आणि देव हा सपोर्ट सिस्टीम असते आपली. त्याच्या पलीकडे त्याच्याकडे खूप अपेक्षा करू नये. तुम्ही जर काम न करता नुसते मंदिरात बसलात तर तुम्हाला देव काही देणार नाही आहे. नाही ते त्यांना सांगू देत ना. कसं आहे प्रत्येकाचा भाव आहे ना. ज्यांना जो भाव वाटतो तो त्यांनी घ्यावा. आपण जबरदस्ती तर नाही करू शकत. माझा भाव असा आहे की मी मंदिरात जाते पण मी काही देवाकडे मागत नाही. आणि मी माझं काम करत राहते. आणि मी तर सगळ्यांना सांगेन की आपापली कामं करत राहा तुम्ही. जेव्हा कामं कराल तेव्हाच तुम्हाला यश मिळेल. आता आमदार होऊ शकतील का? तसंच आहे. तुम्ही लोकांच्या मध्ये मिसळता कामं करता म्हणून तुम्हाला एवढा सपोर्ट मिळतो. आगामी लोकसभा निवडणूक असं जसं नेऊन देणार आहे की तुमचं दुर्लक्ष झालंय आणि तुम्ही विदर्भाचा तात्काळ दौरा करा असं मलाही वाटतं. कारण विदर्भावरती खूप प्रेम करतो. म्हणजे मी एअरपोर्टपासून इथपर्यंत आले. मी बघितलं रस्ती सगळीकडे लोक उभे होते. सगळीकडे मी बोलली तसं की मी तर पहिल्यांदा आले तरीसुद्धा जर एवढं प्रेम करत असेल तर राजसाहेब आले तर काय होईल. त्यामुळे मी घरी गेल्या पहिले त्या दोघांनाही सांगणार आहे. निवडणुका तर लढणारच ना. तो तर प्रश्नच नाही. निवडणुका लढणारच. मी आता त्यांना मगाशीच सांगितलं पहिल्या सत्काराला की मला इकडचे दोन्ही आमदार आलेले पाहिजे. तुम्ही मला किती पण वेळा बोलवा प्रचाराला आम्ही यायला तयार आहोत पण इकडचे आमदार मला आले पाहिजेत. निवडणुका तर लढणारच. कसं आहे लोकांच्यावरती आहे. जर राजूभाऊनी बोलवलं तर मी येणार. मी स्वतःहून खरं सांगायचं तर मला राजकारणाची एवढी आवड नाही आहे खरं सांगायचं तर. पण माझ्या नवऱ्याने पक्ष काढल्यानंतर मी त्यांना मदत म्हणून राजकारणात आले. तर जेव्हा जिथे माझ्या पक्षातल्या लोकांना माझी मदत लागेल तिथे मी नेहमीच असते. त्याच्याकडे काही निवडणूक यायची गरज नसते. मी निवडणूक संपल्यावर सुद्धा 5 वर्ष काम करत असते. त्याच्यामुळे मी येणार. आणि या निवडणुकीमध्ये जसं काँग्रेस मनसेमधूनही अशा पद्धतीने उमेदवारी दिल्या गेली पाहिजे. मला असं वाटतं जिथे जो चांगला उमेदवार आहे तो द्यावा. महिला पुरुष असं काय करू नये. जर काम करणारा जो असेल लोकांची गरज काय असते की निवडून आलेल्या उमेदवारांनी माझं काम केलं पाहिजे. जर एखादी महिला उगाचच उभी राहिली आणि तिने काम नाही केलं त्याला काय अर्थ नसतो. काम करणारी असेल तर नक्की द्या. 1.5 वर्ष त्यांचं सगळ्यांचं मारामारीतच गेलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारचं काम दिसायला 5 वर्ष तर जायला लागतात ना. फक्त एक मी सांगेन की मी आता खूप वर्षांनी आले. मला रस्ते तर इकडचे चांगले वाटले. उगाचच टीका करायची म्हणून मी करणार नाही. मग मी विचारलं की हा रस्ता कधी झाला. एअरपोर्टपासून वणीपर्यंत रस्ता तर चांगला झाला आहे. मी अजून समृद्धी महामार्ग केलेला नाही. ऑफकोर्स ह्याचं क्रेडिट काय आत्ताच्या इकडच्या 1.5 वर्ष सरकारला नाही. केंद्र सरकारला जाईल होऊ जाते नॅशनल हायवे असल्यामुळे. पण 1-1.5 वर्षात तुम्ही काय सांगणार ना. उगाचच कौतुक आणि उगाचच टीका करणं मला आवडत नाही. ते विरोधी पक्ष असल्यामुळे त्यांना टीका करणं हे भागच असतं. ते थोडंच सांगणार की अरे वा छान शिवाजी महाराजांची तुलना केली. त्याच्यामुळे त्यांना टीका करायलाच पाहिजे ना त्यांना. त्याच्याशिवाय ते पुढची निवडणूक लढणार कशी. तुम्हाला जर सगळंच त्यांनी केलेलं मान्य असेल मोदी साहेबांनी तर तुम्ही कुठच्या विषयावर निवडणूक लढवणार. तुम्हाला टीका तर करायलाच पाहिजे त्यांच्यावरती जे उद्धव ठाकरेंनी केलं. छत्रपतींची तुलना मोदींची याबाबतीत तुम्हाला काय वाटतं? कसं आहे शेवटी हे एवढ्या मोठ्या लोकांची आपण कोणाशी तुलना करूच शकत नाही. त्यांचं कार्य म्हणजे दैदिप्यमान किंवा आपण देवासमान मानतो त्यांना. त्याच्यामुळे पक्षातले त्यांच्या लोक करतात तुलना. आता आपण शरद पवार साहेबांना त्यांच्या पक्षातले लोक जाणता राजा म्हणतात ना. जाणता राजा आपण कोणाला म्हणतो. छत्रपतीला म्हणतो. त्याच्यामुळे ते ठीक आहे तर काय सोडून द्यायचं. सत्य तर यायलाच पाहिजे ना. लोक मतदान करत नाहीत त्यांनी मतदान केलं पाहिजे. जो सुशिक्षित असतो समाज शिकलेला तो नुसता बसून टीका करतो. तो मतदानाला उतरत नाही. त्यांनी उतरलं पाहिजे. बघितलं पाहिजे की कोण लोक काय काम करतात आणि त्याप्रमाणे मतदान केलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.